राजकीय जोडे, पक्षीय जोडे, विचारधारेचे जोडे हे सगळे बाजूला ठेवून खरोखर माझा देश कोणत्या वाटेनं चाललाय, खरोखर माझा समाज कोणत्या वाटेनं चाललाय आणि भविष्यामध्ये आमच्या पानात काय वाढून ठेवलंय याचा नीरक्षीर विवेक बुद्धीनं विचार करणं गरजेचं आहे. मगाशी मुंडे सरांनी त्यांच्या भाषणात सांगितलं जाहिरातीचे दर वाढले पाहिजे. मगाशी बच्चू भाऊंनी सांगितलं जाहिराती आल्या नाही तर अनेकदा असा अनुभव येतो की बातम्या सुद्धा कमी येतात. पण प्रश्न हा आहे की ठिकाणी जाहिराती येतील, खोऱ्यानी जाहिराती येतील, ठिकाणी जाहिराती येतील, जाहिरातीच्या पानांनी वर्तमानपत्र सजली जातील. पण जे बच्चू भाऊंनी सांगितलं त्यामध्ये फार महत्वाचं तथ्य आहे की त्या जाहिराती येत असताना त्या जाहिरातीवर फक्त एक चेहरा असेल तर तो चेहरा म्हणजे देश नाही. ज्या सर्वसामान्य माणसाची बातमी आली पाहिजे तो सर्वसामान्य माणूस म्हणजे देश आहे. आणि जर तो सर्वसामान्य माणूस टिकला तर उद्या जाहिरातीवरचा चेहरा सुद्धा बदलेल. आज ही परिस्थिती. बच्चू भाऊ मगाशी बोलताना कापसाविषयी बोलले, सोयाबीन विषयी बोलले, कांद्याविषयी बोलले. अध्यक्ष आपण आपल्या भाषणामध्ये, मनोगतामध्ये, अध्यक्ष भाषणामध्ये जाहिरातीची ही गरज आहे, हो मान्य आहे. कागदाची किंमत वाढली, प्रिंटिंगची किंमत वाढली, शाईची किंमत वाढली, वितरण व्यवस्थेची किंमत वाढली. पण जो खरेदी करणार आहे ती अर्थव्यवस्था कोणावर अवलंबून आहे? आज आम्ही परिस्थिती पाहतो. 2 डिसेंबरला आमच्या कांद्याला 40 ते 45 रुपये भाव होता. म्हणजे 40 ते 45 रुपये भाव होता आमचा. जेव्हा सर्वसामान्य 2 एकर फक्त शेती असलेला कांदा उत्पादक जेव्हा कांदा पिकवतो त्याला एकरी 12 टन कांदा पिकतो. त्याला असं वाटलं होतं की 12 टन कांदा आहे, जर 40 रुपयांनी जर कांदा विकला तर 12 48 म्हणजे 9,60,000 रुपये आपल्या घरात येतील. किती? 9,60,000 घरात येतील. पोराचं शिक्षण होईल, पोरीच्या लग्नाची काहीतरी तजवीज होईल. 9,60,000 माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी फार मोठी किंमत आहे. 3 डिसेंबरला निर्यात बंदी लादली. आज कांद्याचा भाव 13 रुपये. बच्चू भाऊ, जे 43 रुपयाला कांदा विकत होता तो जेव्हा 13 रुपयाला घालतो ना माझा शेतकरी, तेव्हा किलो मागं 30 रुपयाचं नुकसान होतं. एकरी 12 टन, 2 एकराचे 24 टन, 7,20,000 रुपये माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या खिशातून काढले जातात. त्याचा आवाज कोण बनणार? माननीय पंतप्रधानांच्या वाढदिवसाच्या दिवशी माझा जुन्नर तालुक्यातला एक कांदा उत्पादक शेतकरी माननीय पंतप्रधानांना पत्र लिहून आत्महत्या करतो. त्या शेतकऱ्याचा आवाज कोण बनणार? आणि हा सर्वसामान्य शेतकरी, हा सर्वसामान्य कष्टकरी तुमच्या प्रत्येकाकडे आशेनं बघतो. कारण वार्तांकन आणि बातमी या 2 गोष्टींमध्ये फार मोठा फरक आहे. फक्त वार्तांकन करायचं तर फक्त काळ्याचं पांढरं करता येतं. पण तुमच्या सगळ्यांकडून आशा, अपेक्षा यासाठी आहे कारण तुम्ही फक्त वार्तांकन करत नाही, त्यामागची बातमी तुम्ही करता. आणि बातमी करत असताना तुमच्या प्रत्येकाच्या मर्यादा ठाऊक. या मर्यादा तुमच्या नाहीत. बातमी तुमच्याकडून जाते पण ती लागते किती ही महत्वाची बाब आहे. काय सचिन भाऊ, ही आपली अडचण आहे. कारण प्रेस फ्रीडम इंडेक्स, चेतन भाऊ, जेव्हा आपण प्रेस फ्रीडम इंडेक्स म्हणतो तेव्हा आम्ही एकीकडे सांगतो देश 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होतोय. आम्ही देशात विश्वगुरु होण्याचा प्रयत्न करतोय. पण जगातली सर्वात मोठी लोकशाही, ज्या लोकशाहीचा 4था स्तंभ माध्यम आहे, त्या देशाची प्रेस फ्रीडम इंडेक्स मध्ये दिवसेंदिवस घसरण होते. 156, 157व्या स्थानावर जर आम्ही राहत असू तर माझ्या सर्वसामान्य नागरिकाचा, सर्वसामान्य माणसाचा आवाज पोहोचणार किती? हा एक फार महत्वाचा प्रश्न. आजही आपण बातमी दिली 7 टप्प्यांमध्ये निवडणूक होणार, बरोबर? 4 महिन्यांपूर्वी आम्ही ऐकलं होतं 1 नेशन 1 इलेक्शनची तयारी सुरू आहे. मग एकीकडे 1 नेशन 1 इलेक्शनची तयारी असताना 7 टप्प्यांमध्ये निवडणूक होते. या वार्तांकनामागची बातमी शोधणं गरजेचं आहे की 7 टप्प्यांमध्ये कोणाला वेळ मिळावा,
कोणाकडे चेहरे नाहीत आणि त्यासाठी कुणाला वेळ मिळावा म्हणून ही सोय केली गेली, ही बातमी होती. मी वार्तांकन करत नाही, मी बातमीदार सुद्धा नाही, पण माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला हा प्रश्न पडतो की गेल्या वेळी महाराष्ट्रातल्या 48 जागांसाठी 4 टप्प्यांमध्ये मंदारजी मतदान झालं होतं. यावेळी मात्र 48 जागांसाठी 5 टप्प्यांमध्ये मतदान होतं. आणि मग या वार्तांकनामागची बातमी ही मला वाटतं तुमच्या प्रत्येकाला खुणावली गेली पाहिजे की आज देशामध्ये महाराष्ट्रातल्या 48 जागा या काही जणांसाठी अत्यंत अडचणीच्या झालेल्या आहेत आणि मग त्या 48 जागांवर व्यवस्थित प्रचार करता यावा म्हणून तर 5 टप्पे केले नाहीत ना, ही बातमी तुमच्यासारख्यांनी बाहेर काढणं ही फार गरजेची झाली. आणि ही बातमी बाहेर काढणं का गरजेची झाली तर लोकसभेला निवडणुकीला तुम्ही काय करणार आहात? काय करणार? काय मतदान करणार, बरोबर? आपण काय करतो? मतदान करतो. पण माझ्या पत्रकार बांधवांना तुम्हाला कळकळीची ही सांगणी या देशाचा नागरिक म्हणून हे सांगणं आहे की ज्या माझ्या सर्वसामान्य नागरिकाला मतदान करायची सवय लागली आहे, आमच्या हिंदू संस्कृतीमध्ये एकदा दान केलं की त्याच्याकडे आम्ही वळून सुद्धा बघत नाही. आमच्या हिंदू संस्कृतीमध्ये असं म्हटलं जातं की उजव्या हाताने जे दान केलं ते डाव्या हाताला सुद्धा कळू नये, डाव्या हाताने दान केलं ते उजव्या हाताला कळू नये. आणि मग याचाच कदाचित आत्ताच राजकारण पाहिलं तर गैरफायदा घेतला जातो की काय, हा प्रश्न मनात येतो. मुरेश्वर भाऊ, हा प्रश्न पडतो की एका हाताने दान केलं की दुसऱ्याला कळू नये. त्यामुळे जनतेनं एकदा मतदान केलं की त्यानंतर लोकप्रतिनिधींनी विचारधारा बदलायची की लोकप्रतिनिधींनी पक्ष बदलायचा की लोकप्रतिनिधी पक्षच घेऊन जायचा, हे सर्वसामान्य जनतेच्या हातात राहिलं. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगण्या कळकळीचं सांग, केवळ मतदान करायचं नाही, हा मत हक्क आहे, हा मताचा अधिकार आहे. आणि जेवढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेने आपल्याला अधिकार दिलेला आहे तेवढीच आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. कारण मत द्यायला मतदान केंद्रात गेल्यानंतर आर जाऊन ईव्हीएमचं बटन दाबायला फक्त 5 मिनिटं लागतात, बरोबर? पण त्या 5 मिनिटात आपण देशाचं 5 वर्षाचं भवितव्य आणि भविष्य कोणाच्या हातात आहे ते ठरवलं. 2014ला जेव्हा आपण मत दाबलं होतं, आम्ही मतदान केलं होतं, आमच्या देशानं मतदान केलं होतं, आपण सगळ्यांनी मतदान केलं होतं, तेव्हा आपल्या पत्रकार बांधवांच्या लेखणीची धार ही बघण्यासारखी होती, अनुभवण्यासारखी होती. मंदार सर, जंतर मंतरवर आंदोलन सुरू होतं आणि सारा देश हा एका भावनेनं पेटून उठला होता, भ्रष्टाचाराच्या विरोधात पेटून उठला होता. एका मागोमाग एक आरोपाच्या तोफा धडधडत होत्या. तुझी स्पेक्ट्रमची तोफ धडधडत होती, कोयला घोटाळ्याची तोफ धडधडत होती. आणि संपूर्ण देशानं एक निर्णय घेतला होता की आता जसं मगाशी बच्चू भाऊ म्हणाले त्या पद्धतीनं गाडीचा टायर खराब होतोय, इंजिन खराब होतोय. बच्चू भाऊ त्यापेक्षा एक वेगळी परिस्थिती 10 वर्षात झाली. आमचा एक मित्र होता, त्या मित्राचा गाडीवर लय प्रेम. त्या मित्राने गाडी घेतली, गाडीचा तुम्ही सांगितलं तसा टायर खराब झाला, त्यांनी टायर विकून टाकला. त्याला म्हणलं, अबे गाडीवर तुझं एवढं प्रेम, टायर का विकला? तो म्हणला, टायर बेचने दो, मैं गाडी नहीं बिकने दूंगा. त्यानंतर इंजिन खराब झालं, त्याने इंजिन विकून टाकलं. त्याला म्हणणार, गाडीवर एवढं प्रेम, इंजिन कशाला विकलं? तो म्हणला, इंजिन बिकने दो, मैं गाडी नहीं बिकने दूंगा. त्यानंतर बॉडी खराब झाली, त्याने बॉडी विकून टाकली. त्याला म्हणणारे, बॉडी कशाला विकली? म्हटलं, बॉडी बिकने दो लेकिन मैं गाडी नहीं बिकने दूंगा. ही परिस्थिती देशात जर कोणाला साधर्म्य आढळलं तर तो योगायोग समजू नये, ती वस्तुस्थिती आपल्याला दिसते. त्यामुळे 2014ला जेव्हा तुम्ही परखडपणे आरसा दाखवत होता, हा आरसा दाखवत असताना मी देशाचा नागरिक म्हणून बोलतो. माझ्या मनात प्रश्न पडतात आणि मी तुम्हाला सर्व पत्रकार बांधवांना ही कळकळीची विनंती करायला आलोय की आजकाल शोध पत्रकारिता जी कमी होत चालली, या शोध पत्रकारितेमध्ये आपण या गोष्टींचा शोध घ्यावा. म्हणजे मंदार सर, जे इलेक्टोरल बॉन्ड्स आले, आम्ही 2014ला सुरुवात केली होती स्विस बँकेतलं काळं धन आणि त्याचे खात्यांचे डिटेल्स हे लोकांपर्यंत पोहोचतील म्हणून.
2014ला स्विस बँकेपासून केलेली सुरुवात 2024ला स्टेट बँकेतल्या इलेक्टोरल बॉन्ड्सच्या खात्यांपर्यंत आम्ही येऊन थांबलो. आणि मग माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकाला हा प्रश्न पडतो, डीएलएफ वर सेंट्रल एजन्सीची रेड पडते 25 जानेवारी 2019. डीएलएफ बॉन्ड खरेदी करतं 9 ऑक्टोबर 2019. आयएफबी अॅग्रोवर रेड पडते 25 जून 2020. आयएफबी अॅग्रो बॉन्ड खरेदी करतं 8 ऑक्टोबर 2021. हेट्रो ड्रग्जवर रेड पडते 9 ऑक्टोबर. बॉन्ड खरेदी केला जातो 7 नोव्हेंबर. हिरो मोटोवर रेड पडते 23 मार्च 2022. 7 ऑक्टोबरला हिरो मोटोची बॉन्ड खरेदी केली जाते. मायक्रोलॅब 14 जुलै. रेड पडल्याची तारीख, बॉन्ड खरेदी केल्याची तारीख 10 ऑक्टोबर. यादी फार मोठी आहे. माझ्या आपल्या पत्रकार बांधवांना ही विनंती आहे की माझ्या सर्वसामान्य देशाच्या नागरिकाला हाच तर प्रश्न पडलाय. आम्ही विश्वास ठेवला होता, न खाऊंगा न खाने दूंगा. याच्यामधला एक वाक्य सायलेंट होतं का? सिर्फ इलेक्टोरल बॉन्ड्स ले लूंगा. हा प्रश्न आम्हाला पडलाय. त्या प्रश्नाचं उत्तर खरं तर तुम्ही सर्वांनी शोधावं ही कळकळीची विनंती आहे. ही कोणत्याही पक्षासाठी नाही, हे सर्वसामान्य नागरिकांसाठी ही गोष्ट आहे. कारण आजकाल भूमिका जर बदलली तर आम्हाला एक फार सोपं उत्तर मिळतं, विकास. तुम्ही सगळ्यांनी बाईट घेतले असतील, साहेब आपण भूमिका का बदलली? विकासासाठी ही भूमिका घेणं गरजेचं आहे. विकासाशिवाय काय लोकांचं भलं होत नाही. या अनेकांना ही उत्तरं आपल्याला मिळतात. एक साधा प्रश्न विचारतो मी, फक्त प्रश्न विचारतोय, मला फक्त तुमच्याकडून उत्तर हवीत. मी काय राजकारणातला नाही. मोठमोठे नेते सांगतात राजकारण माझा पिंड नाही. त्यामुळे मी साधे प्रश्न विचारतो. बच्चू भाऊ, आपल्या दुधाचे दर पडले, 10 रुपये पडले लिटर मागं. 10 रुपये दुधाचे दर पडलेत. आमच्या पुणे जिल्ह्याचं चेतन भाऊ जर कलेक्शन बघितलं दुधाचं तर 26 लाख लिटर आहे. हो, 26 लाख लिटर हे आमचं दिवसाचं पुणे जिल्ह्याचं दुधाचं कलेक्शन आहे. 10 रुपयाचा दर पडला. आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याचं नुकसान आहे 2,60,00,000. दूध तर गायी होत देतात, त्यामुळे महिन्याचं आमचं नुकसान झालं 80 कोटी रुपये. आज मंदार सर 80 कोटीचं आमच्या सर्वसामान्य पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचं महिन्याचं नुकसान होतंय. गेले 12 महिने झाले दुधाचे दर 10 रुपयांनी पडले. बारियाती किती? 96. महिन्याचं 80 कोटीचं नुकसान. वर्षभराचं नुकसान किती झालंय 12 महिन्यातलं? 960 कोटी रुपयांचं. आणि पुणे जिल्हा नियोजनाचं बजेट आहे 1000 कोटी रुपयाचं. माझ्या भावांना प्रश्न विचारला पाहिजे. हे मी पुणे जिल्ह्याचं उदाहरण देतो. आपापल्या जिल्ह्याचा प्रश्न आपण विचारा की माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याचं 960 कोटी रुपयांचं नुकसान झाल्यानंतर विकासाच्या नावाखाली जे जातात त्यांना 1000 कोटीतून 960 कोटी गेले तर फक्त 40 कोटीमध्ये विकास होतो. हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे भावांनो. नाहीतर परिस्थिती कशी होते? मंदार सर, एक माणूस असतो त्याच्या खिशात पगार झालेला असतो. पगारामुळे बँकेत बायकोनी सांगितलेलं असतं जरा घर खर्चाला पैसे घेऊन बँकेतून आपली कॅश काढतो. 10,000 रुपये आपल्या खिशात ठेवलेले असतात. गर्दीच्या ठिकाणी जातो, 1000-2000 माणसं जमलेली असतात. पाकिट मारलं जातं, 10,000 खिशातून गायब होतात. माणसाच्या डोळ्यात पाणी येतं, कासावीस होतो. 10,000 काढले होते, बायकोनी सांगितले होते, मारले कुणीतरी, करायचं काय रोहिदास भाऊ 10,000चं. तेवढाच कुणीतरी भला माणूस येतो, तो म्हणतो भाऊ रडू नका, दुपारची वेळ आहे, हे 500 रुपये घ्या, चांगलं जेवण करा, थंड पाण्याची बाटली घ्या आणि निवांत घरला जा, पैसे मिळतील. जाताना आमचा सर्वसामान्य माणूस ज्याचा किस्सा 10,000ला मारला गेलाय तो म्हणतो केवढा भला माणूस आहे बाबा. 500 रुपये दिले, जेवायला दिले, थंड पाण्याची बाटली दिली आणि तो त्याला दुवा देत घरी जातो. आणि जसा तो पाठ वळवतो तसा ज्याने 500 रुपये दिलेले असतात तो बाकीचे 9,500 खिशातून काढतो आणि म्हणतो याला म्हणतात धंदा. माझा सर्वसामान्य शेतकरी जेव्हा 1,00,000 रुपयाची खत घालतो ना त्याच्यावर 18% जीएसटी भरतो. 18,000 रुपये तो सरकारला देतो आणि त्याच्यातून 6,000 रुपये काढून दिले जातात आणि सांगितलं जातं बघा आम्ही सन्मान करतो.
हे तुम्हाला बाहेर यावं लागेल, हे बाहेर आणावं लागेल, तर देश टिकेल. म्हणजे देशात राम मंदिर उभारलं गेलं, अभिमानाची गोष्ट आहे. संसदेच्या प्लॅटफॉर्मवर उभं राहून, संसदेच्या फ्लोअरवर उभं राहून मी म्हणालोय की येस आय एम बॉर्न हिंदू अँड प्राऊड टू बी हिंदू. पण त्याच वेळी देशाचा नागरिक म्हणून रामायण हा माझा धर्मग्रंथ आहे, पण माझा राष्ट्रीय ग्रंथ हा डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आहे. आणि त्या संविधानामुळे मला लोकशाहीचा विचार करणं तेवढंच गरजेचं आहे. आणि म्हणून बच्चू भाऊ, आम्ही राम मंदिरात रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी 365 दिवसातला एक दिवस नक्कीच जाणार. पण बाकीच्या 364 दिवसाचं काय, याचा प्रश्न मात्र आम्ही विचारल्याशिवाय राहणार नाही. आणि हा प्रश्न विचारत असताना तुम्ही सगळेजण हा आवाज, सर्वसामान्य मतदाराचा आवाज, सर्वसामान्य नागरिकाचा आवाज बनार, अशी मला खात्री आहे. मला चिठ्ठी आली, बच्चू भाऊचं फ्लाईट आहे. बच्चू भाऊ, अभी तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. आणि त्यामुळे सरते शेवटी एवढंच सांगतो की आपण जो उल्लेख केला, छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख केला, ही छत्रपती संभाजी महाराजांची, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करत असताना केवळ इतिहासाचा जयघोष करून चालणार नाही, इतिहासाचा गाजावाजा करून चालणार नाही. त्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, इतिहास आपल्याला काय प्रेरणा देतो, तर इतिहास आपल्याला हीच प्रेरणा देतो. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आठवून बघा. नख काढली, डोळे काढले, कातडी सोलवटली, जिव्हा छाटली, तरी सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांनी गुडघे टेकले नाहीत. हा इतिहास हेच सांगतो की महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्ली समोर झुकला नाही आणि यापुढे झुकणार नाही. या स्वाभिमानाचा आवाज तुम्ही प्रत्येक जण जर बनलात तर या अमृत काळात खरोखर विकासाचं, निर्भयतेचं आणि स्वातंत्र्याचं अमृत माझ्या शेवटच्या रांगेत उभ्या राहिलेल्या शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभाला आई जगदंबेनं प्रचंड मजबूती द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय.